करिश्मा तारुण्यात येताच तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी योग्य स्थळ बघण्यास सुरुवात केली. भुसावळ तालुक्याच्या एका गावातील उपवर तरुणाचे स्थळ त्यांना करिश्मासाठी योग्य वाटल्यामुळे त्यांनी तिचे लग्न त्या तरुणासोबत मोठ्या थाटामाटात लावून दिले. सामाजिक आणि कौटुंबिक जाणीवेतून मुलीचे लग्न योग्य वयात होणे गरजेचे असते, या विचारातून करिश्माच्या आई वडिलांनी तिचे लग्न विनाविलंब लावून दिले. विवाहानंतर करिश्मा आपल्या पतीसह संसार करू लागली. विवाहानंतर करिश्माचे सुखाचे दिवस सुरू होते. बघता बघता करिश्माच्या संसार वेलीवर 3 अपत्यांचे आगमन झाले. तिचा संसार भरला आणि बहरला. 3 मुलांची आई असलेली करिश्मा वयाने एकदम तरुण आणि दिसायला देखणी होती. टी.व्ही. वर दिसणाऱ्या साबणाच्या जाहिरातीमधील आईची भूमिका करणाऱ्या मॉडेलप्रमाणे तिचे सौंदर्य खुलले होते. करिश्मा राहत असलेल्या गावातच धर्मेंद्र काल्पनिक नाव राहत होता. धर्मेंद्र यास मोबाईलमधील विविध प्रकारचे ॲप हाताळण्याचा छंद होता. केवळ 12वी पास असलेला धर्मेंद्र जणू काही मोबाईलपटू होता. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि विविध मोबाईल ॲप लिलया हाताळण्यात त्याचे दिवसाचे कित्येक तास सहज निघून जात होते. 4 मार्च हा दिवस धर्मेंद्रसाठी हॅपी बर्थडे असतो. 2 वर्षापूर्वी या दिवशी त्याला त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गावातील करिश्माकडून हॅपी बर्थडे अशा शुभेच्छा आल्या. गावातील करिश्माने आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्याचे बघून धर्मेंद्रची कळी खुलली. त्याने लगेच तिला आभाराचा रिप्लाय दिला. त्या दिवसापासून धर्मेंद्र व करिश्मा यांच्या मैत्रीचा प्रवास सुरू झाला. दोघांच्या मैत्रीच्या प्रवासाची गाडी एक स्टेशन पुढे धावू लागली. मेसेजने सुरू झालेली दोघांची मैत्री नंतर मोबाईलवरील व्हॉइस कॉल अर्थात संभाषणात परावर्तित झाली. बघता बघता दोघांची मैत्री फुल क्रीम मिल्कच्या साईप्रमाणे घट्ट होत गेली. त्यानंतर दोघे एकमेकांना प्रत्यक्ष भेटू लागले. एकमेकांसोबत मोबाईलमध्ये फोटो काढू लागले. सुरुवातीला पॅसेंजर ट्रेनच्या गतीने सुरू झालेली त्यांची प्रेमकथा नंतर सुपरफास्ट मेल एक्सप्रेसच्या गतीने धावू लागली. इश्क और मुश्क छुपाए नहीं छुपता असे कुणीतरी म्हटले आहे. कस्तुरी मृगाच्या नाभीतून पसरणाऱ्या सुगंधाप्रमाणे त्यांच्या लव्ह स्टोरीचा सुगंध अख्ख्या गावात दरवळू लागला. त्यांची लव्ह स्टोरी त्या गावात एक चर्चेचा विषय झाली. त्या लहान गावातील रहिवाशांच्या जिभेवर करिश्मा आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमकथेची चर्चा कॅडबरीप्रमाणे चघळली जाऊ लागली. धर्मेंद्रचे प्रेमप्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी वधू संशोधनाचे काम सुरू केले. धर्मेंद्रच्या करिश्मावरील प्रेमाच्या लाटा अजून उसळण्यापूर्वी त्याचे लग्न उरकण्यासाठी त्याचे आईवडील सक्रिय झाले. त्यांनी त्याच्यासाठी वधू संशोधनाच्या कामाला तेजधार लावली. अखेर धर्मेंद्रसाठी एक स्थळ निश्चित झाले. त्या स्थळासाठी त्याच्या आई वडिलांनी यशस्वी बोलणी केली. लवकरच त्याचा साखरपुडा करण्याचेही नियोजन झाले. या गोष्टीची भनक करिश्माला लागली. अगोदरच विवाहित आणि पतीपासून 3 मुले असलेली करिश्मा अविवाहित धर्मेंद्रच्या प्रेमात पडली होती. वास्तविक तिला तिचा संसार होता. आपल्या संसाराकडे प्रामाणिकपणे लक्ष देणे तिचे काम होते. मात्र असे असतानाही ती धर्मेंद्रच्या प्रेमात आकंठ बुडाली. काही महिन्यापूर्वी धर्मेंद्रचा साखरपुडा ठरला असल्याचे समजताच ती त्याच्यावर चिडली. तिने थेट त्याचे घर गाठले. गेल्या 2 वर्षापासून आपले एकमेकांवर प्रेम आहे, त्यामुळे मी तुझे लग्न होऊ देणार नाही असे तिने त्याला खडसावत एकप्रकारे गर्भित धमकीच दिली. बराच वेळ वाद घातल्यानंतर ती आपल्या घरी निघून गेली. एके दिवशी करिश्माने धर्मेंद्रच्या भावी पत्नीचा मोबाईल क्रमांक आणि पत्ता शोधून काढला असे सांगितले जाते. त्याच्या भावी पत्नीच्या नातेवाईकांना करिश्माने तिचे आणि धर्मेंद्रचे एकत्रित काढलेले फोटो पाठवल्याचे म्हटले जाते. त्यामुळे धर्मेंद्रचा होऊ घातलेला साखरपुडा मोडल्याची चर्चा होती. या सर्व घडामोडींचा परिपाक म्हणून धर्मेंद्रला करिश्माचा राग आला. त्या रागाच्या भरात अथवा अन्य काही गोष्टींमुळे धर्मेंद्र तिच्यावर चिडला होता. तरीही चिडलेल्या धर्मेंद्रने तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता करिश्माने त्याला शिवीगाळ सुरू केली. शब्दामागे शब्द वाढत होता. धर्मेंद्रचा संयम सुटल्यामुळे त्याने तिला मारहाण केली. या शिवीगाळ आणि मारहाणीतून करिश्माने धर्मेंद्रविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले. सुरुवातीचे काही दिवस दोघांनी एकमेकांसोबत अबोला धरला. पुन्हा काही दिवसांनी दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला आणि त्यांचा अबोला सुटला. दोघे पूर्वीसारखे एकमेकांसोबत गुलुगुलू बोलू लागले आणि खुदुखुदू हसू लागले. मात्र करिश्मा आणि धर्मेंद्रचे प्रेमसंबंध साऱ्या गावात जाहीर झाले होते. तसेच दोघांच्या प्रेमाची ख्याती करिश्माच्या पतीसह नातेवाईकांपर्यंत पोहोचली.
आपली पत्नी गावातील धर्मेंद्रच्या प्रेमात पडल्याची माहिती करिश्माच्या पतीला समजल्यानंतर तो मनाने व्यथित झाला, मात्र आपल्या संसाराचे हेत लक्षात घेत त्याने तिला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर तो एकटाच आपल्या आई वडिलांकडे राहण्यास निघून गेला. पती आपल्याला सोडून गेल्याचे बघून करिश्मा तिघा मुलांना घेऊन स्वतंत्र राहू लागली. त्यामुळे धर्मेंद्र आणि करिश्मा या दोघांना एकमेकांना भेटण्यासाठी रान मोकळे झाले. एके दिवशी धर्मेंद्र हा करिश्मासोबत बोलत बसला होता. त्यावेळी त्याने तिचा मोबाईल तपासला. तिच्या मोबाईलच्या फेसबुक मेसेंजर चॅटमध्ये गावातीलच जितेंद्र काल्पनिक नावाच्या तरुणाचे चॅट त्याला बघण्यास मिळाले. हे पाहून तो अस्वस्थ झाला. आपल्याप्रमाणे करिश्मा जितेंद्रशीही सूट जुळवून आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने तिला याबद्दल विचारणा केली. त्याने जाब विचारल्याचा तिला राग आला. त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दरम्यान मोगीबाईला मुलगा झाला. त्याचे नाव तनुष असे ठेवण्यात आले. जन्मापासून तनुष हा व्याधीग्रस्त असल्याने त्याच्यावर औषधोपचार करून मोगीबाई आणि चंदू हे मेटाकुटीला आले होते. तरीही मोगीबाई आणि तिच्या नवऱ्याने हार मानली नाही. आता तनुष हा 5 वर्षाचा झाला. करिश्मा आपल्या व्यतिरिक्त जितेंद्र सोबतही प्रेमसंबंध ठेवत असल्याचे समजल्यानंतर धर्मेंद्र मनाने खचला. त्यातून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. करिश्मा आपल्यासोबत बोलते आणि जितेंद्रसोबतही राहते हे बघून धर्मेंद्रला तिचा राग आला. एकदा रात्रीच्या वेळी करिश्मा नटून थटून आकर्षक वस्त्र परिधान करून जाताना धर्मेंद्रने पाहिले. एवढ्या रात्री करिश्मा नटून थटून कुठे जात आहे हा प्रश्न त्याला पडला. त्याने तिची वाट अडवून तिला, तू एवढ्या रात्री कुठे जात आहेस अशी विचारणा केली. त्यावर तिने त्याला असमाधानकारक उत्तरे देण्यास सुरुवात केली. तिचे वर्तन आणि वक्तव्य योग्य नसल्याचे बघून धर्मेंद्रने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आता ती नव्याने मित्र झालेल्या जितेंद्रच्या नादी लागली असल्यामुळे तिला आता धर्मेंद्र या नकोसा झाला होता. दोघांमध्ये जोरजोरात शिवीगाळ सुरू झाली. दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून तिचा नवा प्रेमी जितेंद्र त्या ठिकाणी धावत आला. करिश्मा आपले ऐकत नसल्याचे बघून संतप्त धर्मेंद्रने चाकूचे वार करिश्माच्या पाठीवर, पोटाच्या बाजूला आणि उजव्या हातावर केले. या चाकू हल्ल्यात जखमी करिश्मा जमिनीवर कोसळली. करिश्मा चाकू हल्ल्यात जखमी झाल्याचे बघून तिचा बचाव करण्यासाठी जितेंद्र धावून आला. मग तू आमच्या मध्ये पडू नको, नाही तर तुला देखील मारून टाकेन असे धर्मेंद्रने जितेंद्र यास धमकावले. या चाकू हल्ल्यात जितेंद्रच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. दरम्यानच्या कालावधीत काही गावकरी जमा झाले, मात्र धर्मेंद्रच्या हातातील चाकू बघून कुणीही पुढे येण्यास धजावला नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या करिश्माला गावातील एका सुज्ञ नागरिकाने त्याच्या 4 चाकी वाहनाने दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी करिश्माला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी आपले सहकारी सहाय्यक फौजदार बाळू पाटील, रियाज काझी, हेड कॉन्स्टेबल संजय तायडे यांच्यासह घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई आणि तपासाला वेग दिला. हल्लेखोर धर्मेंद्रला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजी. नाम भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास DYSP कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व त्यांचे सहकारी करत आहेत.